नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहे पुरातन मंदिर, खंडोबा मंदिर. हे पुण्यामध्ये सारसबागेच्या शेजारी आहे. हे पुरातन खंडोबाचं मंदिर आहे इथे आणि अगदी मेन रोडला लागून आहे. आपण चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बरीचशी मंदिरं छोटी छोटी आहेत. त्यानंतर खंडोबाचं मंदिर आहे, याचा इतिहास काय आहे हे सगळं आपण त्यांचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. चला आधी आपण सगळ्या मंदिरांना आपण छोट्या छोट्या आणि खंडोबा मंदिरला भेट देऊया. हे यशवंत महाराज, श्री यशवंत महाराज असं लिहिलेलं आहे आणि स्त्रियांनी लांबून दर्शन घ्यावे असं लिहिलेलं आहे. म्हणजे तो जो कठडा आहे किंवा तो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती स्त्रियांना यायला मज्जाव आहे. श्री हेगडे प्रधान असं इथे लिहिलेलं आहे. इथे शंकराची छान अशी पिंड आहे, बाहेर नंदी आहे आणि सुंदर असं हे छोटंसं मंदिर आहे, हे आपण बघतोय. हा खंडेरायाचा अश्व पितळेमध्ये तयार केलेला आहे हा, आणि त्याच्यावर झूल घातलेली आहे. खूप सुंदर ऐटबाज असा हा अश्व आहे. इथेही खूप छान खंडेरायाची मूर्ती दाखवलेली आहे. हनुमान बघतोय आपण इथे. हनुमानाचं खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे आपण बघतोय दीपमाळ आणि ते जे छोटे छोटे दिवे दिसत आहेत आपल्याला, इथे पण दिवे लावले जातात. हे आहे दत्त मंदिर, दत्तमूर्ती, त्यानंतर स्वामी आणि शिवचैतन्य गोरक्षनाथ यांचा पण एक फोटो आहे. इथे आपण बघतोय महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी देवी यांची मूर्ती आहे. खूप सुंदर साडी नेसवलेली आहे, सालंकृत अशी पूजा केलेली आहे. खूप देखणी मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते. छान अशी नंदीची मूर्ती आहे. रेखीव असा हा नंदी आपण बघतोय. हार घालून त्याला खूप छान सजवलंय. आता आपण गाभाऱ्यामध्ये जातोय. गाभाऱ्यामध्ये आपण बघतोय खूप सुंदर अशी खंडोबाची मूर्ती आहे. खूप छान अशी पूजा केलेली खंडोबाची मूर्ती आपल्याला दिसते. त्यानंतर खाली शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहे आणि खूप खूप म्हणजे मन प्रसन्न होतंय अशा या सगळ्या मूर्त्या या गाभाऱ्यामध्ये आहेत. जेजुरीची प्रतिकृती म्हणलं तरी हरकत नाहीये. महाराष्ट्राचं कुलदैवत असं खंडोबा आणि तुळजापूरची देवी तुळजाभवानी याचं आपण दर्शन घेतलं. तर आज आपण सारसबागेच्या शेजारी एक जे खंडोबा मंदिर आहे त्या खंडोबा मंदिराला भेट द्यायला आलोय आणि तिथले जे विश्वस्त आहेत संतोष दादा देशमुख हे आज आपल्या बरोबर गप्पा मारणार आहेत. सगळा इतिहास आपल्याला या मंदिराचा सांगणार आहे. चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती विचारून घेऊया. नमस्कार दादा. नमस्ते. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आमच्या मंदिरात खूप खूप स्वागत. दादा मला एक सांगा की हे पुरातन मंदिर आहे, पुरातन म्हणजे किती काळ जुनं आहे हे? या मंदिराचा इतिहास तसे कुणालाही सांगता येत नाही. 2003 ला या मंदिराचं आमचे जे जुने विश्वस्त होते, जे लक्ष्मण कोंडाळकर, टिळेकर, खैरनार, वाडकर आता आहेत, वाडकर आहेत, जाधव आहेत आणि अजून त्यांचे सहकारी होते. त्यांनी ह्या मंदिराचे जीर्णोद्धार केला आणि आम्हाला इथे सेवा करण्याचा एक संधी दिली आम्हाला.
पण म्हणजे खूप पुरातन काळापासून त्याच्या आधी आहे. कुणाला सांगता येत नाही. बर तिथे एक शिवलिंग होतं पहिल्यांदा बर. आणि त्या शिवलिंगाची ते लोक पूजा करायचे. बर. म्हणजे 2003 ला तुम्ही याचा जीर्णोद्धार जीर्णोद्धार केला. हो. दादा या मंदिरामध्ये किती पुजारी आहेत, किती या स्टाफ आहे? मंदिरात एक पुजारी आहे, हा. सकाळ संध्याकाळ ते पूजा करतात. बर. एक सेवेला एक कामगार आहे. बर. एक देवाचा नैवेद्य करण्यासाठी एक महिला आहेत, अच्छा. त्या देवाचा नैवेद्य करतात. आणि एक यांच्यावर सर्वांवरती लक्ष ठेवण्यासाठी एक हा. पावती पुस्तकावर एक मॅनेजर म्हणून आहेत. आहे असे आपल्याकडे 5 जणांचा स्टाफ आहे आणि बाकी सेवेकरी आहेत भरपूर सेवेकरी की जी अखंड सेवा हो, इथे हो. करतात. सर मला सांगा की 2003 मध्ये ही जी तुम्ही जीर्णोद्धार केला हो. म्हणताय, तर ती मूर्ती जुनी होती तीच ठेवली की बदलली? नाही, 2003 आपल्याकडे पहिल्यांदा फक्त एक शिवलिंग होतं छोटस. हा. त्या शिवलिंगाची इथे पूजा केली जायची. बर. 2003 या सर्व मूर्त्या वगैरे सर्व त्यांची स्थापना 2003 पासून पुढे करण्यात आली. हो. पण मग या सगळ्या जुन्या मूर्त्या बदलल्या नाही, की मूर्त्या नव्हत्याच? मूर्त्या नव्हत्या. एक शिवलिंग होतं, बरं. छोटा नंदी होता. बर. नंदी आणि शिवलिंग आता आहे. आणि खंडोबाची जी मूर्ती आहे ती 2003 ला हे केली. ती अगदी प्रतिकृती आपण जेजुरीची म्हणली तरी हरकत नाहीये. हो हो. आणि आपली जी मूर्ती आहे इथली, हा. अशी खंडोबाची मूर्ती संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतात कुठेही नाही. अरे एवढी वा. प्रसन्न आणि एवढी रेखीव मूर्ती ही ऑटोमॅटिक घडली त्या टाइमला. हा. पण मग ही मूर्ती बनवून कुठून आणली तुम्ही? ही आपण पंढरपूरला मूर्ती बनवली, पण मूर्ती बनवताना त्यावेळेसची घटना एक अशी झाली की ती मूर्ती आतमध्येच जात नव्हती. बर. त्यावेळेस ती मूर्ती म्हणजे तिचं आतमध्ये जाणं, त्याला पोती टाकून वगैरे त्यावेळेसच्या ट्रस्टींनी ते एवढं एक नंतर नाव घेतलं, सर्वांनी ते खंडोबाचं नाव घेतलं आणि त्यांना हात जोडले, प्रणाम केलं आणि मूर्ती ढकलली. ती मूर्ती डायरेक्ट जाऊन त्या जागेवरती बसली मोठी. तर तिला 1 इंच अर्धा इंच सुद्धा मूर्ती इकडे तिकडे करावी लागली नाही, अशी डायरेक्ट त्या जागेवर जाऊन मूर्ती स्थापन झाली. खूप छान दादा. तुम्ही आता म्हणला तिथं शिवलिंग आहे, तर ते शिवलिंग स्वयंभू आहे की कसं? हो, ते स्वयंभू आहे. ते शिवलिंग पूर्वापारपासून होतं इथे. तर आमचे जे ट्रस्टी होते, जुने ट्रस्टी आता जे आहेत ते वाडकर, सोमनाथ वाडकर म्हणून आता आमचे ज्येष्ठ ट्रस्टी आहेत, ते आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं बघतो. सोमनाथ वाडकर आहेत, दत्तात्रय जाधव म्हणून ट्रस्टी आहेत जुन्यातले, आणि आमचे कोंडाळकर म्हणून ट्रस्टी होते, टिळेकर आहेत, खैरनार होते, आणि घाग वगैरे असे जे ट्रस्टी होते ते ट्रस्टी येथे जमायचे, ह्या मंदिराच्या जागेवरती जमायचे. आणि इथून ते दर महिन्याच्या अमावस्याला ते कडेपठारी जायचे, तिथं मुक्कामी राहायचे आणि दुसऱ्या दिवशी सेवा करायचे. म्हणजे त्याला पाकळणी म्हणतात. ती पाकळणी करून ते यायचे. असा त्यांचा बरेच वर्ष, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष नित्यक्रम होता. म्हणजे दर महिन्याला ते जायचे म्हणजे जायचे आणि त्यांची भेटण्याची जागा इथं. म्हणून त्यांनी मग इथं एक मंडळ स्थापन केलं आणि इथल्या असलेल्या शिवलिंगाला त्यांनी ते भव्य स्वरूप प्राप्त करून दिलं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही इथं सेवा करताय. सर, ते जे गुप्तलिंग आहे ते कधी खुलं असतं भक्तांना दर्शनासाठी? गुप्तलिंग हे जेजुरीत एक आहे, एक आपल्याकडे आहे. पुणे शहरात फक्त आपल्या इथेच गुप्तलिंग आहे. आपल्या येथील गुप्तलिंग आणि जेजुरीतील गुप्तलिंग महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि दुसरा दिवस असे 2च दिवस उघडं असतं. वर्षभर गुप्तलिंग हे संपूर्ण बंद असतं. म्हणजे तिथे कोणी पूजा करायलाही जात नाही. गुप्तलिंग ज्यावेळेस आपण उघडलं जातं दरवाजा, पुढच्या वर्षी ज्यावेळेस दरवाजा उघडतो त्यावेळेस त्या गुप्तलिंगावर ठेवलेलं बेलपत्र हे हिरवच्या हिरवं तसंच असतं. अरे वा. त्यावेळेस आम्ही ते बेलपत्र काढतो आणि परत गुप्तलिंग ज्यावेळेस बंद करायचं असतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता त्यावेळेस अभिषेक वगैरे करून चिमूटभर भंडारा त्याच्यावरती आम्ही वाहतो. त्याच्यावर एक परत हे ठेवलं जातं बेलपत्र आणि दरवाजा गाभारा बंद केला जातो पूजा अर्चा करून आणि पुढच्या वर्षी परत ते बेलपत्र हिरवत असतं. म्हणजे पूर्ण वर्षभर ते बंद असतं एकदम. पूजा अर्चा काही होत नाही पूजा अर्चा. दादा मला एक सांगा की हे जे गुप्तलिंग आहे आपण म्हणतो ते फक्त जेजुरी आणि आपल्याकडेच आहे? हो, जेजुरी आणि पुण्यातील सारसबाग खंडोबा मंदिरातच आहे, तिथेच आहे. दादा आता आपण बघतोय की खंडोबाची पूजा खूप छान केली आहे किंवा आता महाशिवरात्रीला पूर्ण मंदिर खुलं असतो. तर मला एक सांगा की अमावस्या
तुमच्या बोलण्यात एक आलं शब्द अमावस्या, तर सोमवती अमावस्या आणि खंडोबाची पूजा काय संबंध आहे, का मानतात त्याला एवढं? सोमवती अमावस्याला एकच दिवस असा असतो वर्षातील दोन वेळा सोमवती अमावस्या येते. सोमवती अमावस्याला कडेपठारवरून आणि जेजुरीवरून देव खाली येतात आणि करेला आंघोळ घातली जाते. वर्षातील हे दोनच दिवस गड सोडून देव खाली येतात. त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून करेवरती लोक येतात. त्या दिवशी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद घातला जातो. त्यामुळे सोमवती अमावस्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अच्छा, मग इथे आपल्याकडे काय कार्यक्रम असतो? इथे आपल्याकडे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महाप्रसाद असतो. आणि लोकांना, भक्तगणांना ज्यांना जेजुरीत जाता येत नाही, वयस्कर लोक, त्यांच्यासाठी येथे दर्शनाची सोय होते. त्यामुळे ती लोकही आनंदित राहतात. त्यांना महाप्रसादाची सोय केली जाते आपल्याकडे. परत जे इथे पूजा अर्चा असते त्याच्या दुसऱ्या दिवशी जी पाकळणी असते त्याचाही आनंद सर्वांना घेता येतो. म्हणजे ज्यांना खरंच जेजुरीला जाता येत नाहीये त्यांच्यासाठी ही खूप मोठी सोय दर्शनाची भक्तगणांसाठी केलेली आहे. ज्यांना आता एवढ्या वरती चढता येत नाही, सोय नाहीये जाण्याची वरती अजून, तिथे रोपवेचं काम अजून व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हे चांगली सोय झालेली आहे. आता अमावस्येच्या व्यतिरिक्त किंवा महाशिवरात्रीच्या व्यतिरिक्त हे मंदिर भक्तगणांसाठी खुलं असतं? हो, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपलं मंदिर संपूर्ण दिवसभर उघडं असतं. आणि यात्रेच्या टायमाला मंदिर रात्री 12-1 पर्यंत उघडं असतं. दिवाळीनंतर जे खंडोबाचं नवरात्र म्हणतो आपण, तर त्यावेळेला इथे काय कार्यक्रम असतात? म्हणजे चंपाषष्ठी वगैरे? चंपाषष्ठीच्या टायमाला येथे खूप मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते, मंडप टाकला जातो, मोठी कमान उभारली जाते. येथील सेवेकरी असोत, येणारे भक्त असोत किंवा मंडळाचे ट्रस्टी असोत, मग कार्यक्रमाच्या म्हणजे चंपाषष्ठीचे घट बसवण्याच्या आधी 15 दिवसापासून इथे मुक्काम ठोकून असतात सर्व ट्रस्टी, सर्व सेवेकरी. आणि तिथून पुढे आपला घटस्थापना होते. घटस्थापनेपासून आपले जे कार्यक्रम चालू होतात, रोज आपल्याकडे पुणे नवरात्र महोत्सव म्हणून आपण कार्यक्रम चालू केलेला आहे. इथे रोडलाच आपला कार्यक्रम, सिंहगड रोडलाच मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो. त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण 25 ते 30 हजार लोकांचं जेवणाचा, महाप्रसादाचा वांग्याची भाजी, भाकरी, मसाले भात, एक गोड आयटम दरवर्षी चेंज केला जातो. असे सर्व वस्तू लोकांना एक पॅकिंग करून व्यवस्थित दर्शन रांगेत येऊन लोकांना आपण महाप्रसाद देतो. रोज देवाला वेगवेगळ्या प्रकारचे आरस, येथील सेवेकरी असो, मंडळ असो, विश्वस्त असो, स्वतःच्या पैशांनी वेगवेगळे आरस करतात. कधी फळं लावतात, कधी लाडूची आरस असते, कधी नारळाची आरस असते, तर कधी फराळाची, संपूर्ण फराळ लावलं जातं. असे रोज वेगवेगळ्या प्रकारचे आरस केले जाते. अरे वा, म्हणजे हा उत्सवच 6 दिवसाचा असतो. हाच उत्सव आमच्या सर्वांसाठी, खंडोबा भक्तांसाठी हीच आमची दिवाळी आहे. अगदी बरोबर आहे. आणि चंपाषष्ठीला ते एक मला कल्पना तुमची आवडली की पंगत किंवा इथे जेवणावळ करण्यापेक्षा तुम्ही ते पॅक जे आहे ते हायजीनच्या दृष्टीने पण चांगलं आहे की ते पॅक दिलं जातं सगळ्यांना. आणि कितीही लोक असो, साधारण किती भक्तगणांसाठी तुम्ही ही सोय करता? साधारण आम्ही बनवतो 25,000 लोकांसाठी, पण साधारण 30-35 हजार लोक त्याच्यात प्रसाद घेऊन जातात. पहिल्यांदा आपल्याकडे इथे बसून सोय होती, पण जसं जसं लोकांपर्यंत मंदिर पोहोचलं, लोकांना त्याची प्रचिती येत झाली, तसे मंदिराचं भाविकांची गर्दी खूप होत चालली. त्यामुळे आम्हाला आता इथे प्रसाद असं बसून देता येत नाही. मग नाईलाज असतो, आम्ही पॅकिंग चालू केलं, पण त्यालाही लोकांचा खूप प्रतिसाद लागला आणि लोक खुश आहेत त्याच्यावर. खुश आहेत. दादा मला सांगा की खंडोबा मंदिर म्हटलं किंवा खंडोबा म्हणलं की जागरण गोंधळ आलाच, कारण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. तर इथे जागरण गोंधळ केला जातो का? हो, इथे आपल्याकडे जागरण गोंधळासाठी आपण मंदिर उपलब्ध करून देतो लोकांसाठी. ज्या लोकांना आता फ्लॅट सिस्टीम आहे की ज्यांना जागरण गोंधळ घालता येत नाही पण आपल्याला देवकार्य करायचंय, मग अशा लोकांसाठी आपण काय केलेलं आहे की इथे त्यांनी यायचं, इथं त्यांनी त्यांचे जागरण गोंधळी वगैरे आणायचे, प्रसाद आणायचे, त्यांना आपण जागरण गोंधळ करून देतो. म्हणजे जागा फक्त जागा तुम्ही निशुल्क उपलब्ध करून देतो आपण. दादा, तुम्ही इतक्या वर्षापासून इथे विश्वस्त म्हणून आहात, पण मग जीर्णोद्धार झाल्यापासून आणि तुम्ही विश्वस्त आहात तिथपर्यंत तुम्ही काय काय सुधारणा केल्यात?
जीर्णोद्धार झाल्यापासून आजताक आहेत. मी एकट्यानेच नाही तर आमचे सहकारी सर्व म्हणजे आमचे ज्येष्ठ विश्वस्त सोमनाथ वाडकर, दत्तात्रय जाधव, लक्ष्मण कोंडाळकर, टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरात भरपूर सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मंदिराचे कायापालट ज्या पद्धतीने म्हणतात तसे कायापालट आतापर्यंत मंदिराचे या लोकांनी आमच्याकडनं करून घेतली, त्यांनी स्वतःही केली. म्हणजे हे लोक स्वतः येऊन स्वतः जातीने लक्ष घालतात, कुठं काय चुका आहेत कुठं काय नाही आहेत ते महिन्यातनं 15 दिवसातनं एकदा येऊन संपूर्ण याच्यावरती नियोजन करून जातात. म्हणजे तुम्हाला त्यांचं गायडन्स आहे, मार्गदर्शन गायडन्स आहे. ते नसते तर आज हे मंदिरात आम्हालाही सेवा करण्याची वेळ आली नसती किंवा चान्स मिळाला नसता. म्हणजे ती एक तुमच्यासाठी पर्वणी आहे म्हणायला हरकत नाहीये. दादा मला सांगा की आता हे मंदिर झालंय म्हणजे सुधारित आवृत्ती आहे म्हणायला हरकत नाहीये, खूप सुधारणा तुम्ही केल्यात, पण अजून काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? नाही, आता मंदिराचं अजून डेव्हलपमेंट चालू आहे. एक मोठा आम्ही आर्किटेक्ट कडनं प्लॅन बनवत आहोत. तर त्या प्लॅन नुसार संपूर्ण मंदिर हे दगडी म्हणजे पुरातन पाषाणात जसं मंदिर असतं तसं ते एक चालू आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू होतील आता थोड्याच दिवसात. त्याचं एकदा सगळं गायडन्स हे झालं, आराखडा तयार झाला की आम्ही सर्वजण बसून त्यातील काय अजून सुधारणा करायचं ते ठरवणार आणि मग त्यानंतर काम चालू होईल. म्हणजे तिथनं पुढं 500 वर्ष तरी मंदिराला कोणी हात लावू नयेत अशा पद्धतीने मंदिर बांधण्याची संकल्पना आमच्या जुन्या ट्रस्टींमध्ये आहे. खूप छान कल्पना आहे. दादा मला सांगा की आता हे जे तुम्ही कार्यक्रम करताय चंपाषष्टीला म्हणा किंवा इतर याला, तर असं कोणी गान सेवेचा किंवा इतर सेवा काही करायला येतात लोक? खूप लोक येतात. भजनी मंडळाचं आपल्याकडे साधारण बुकिंग असतं. 1 महिना आधीपासून भजनी मंडळवाले बुकिंग करतात. त्यातील मग जे प्रथम येतात त्यांना आपण वेळ देतो. दिवसातून 2 भजन असतात. एक संध्याकाळचं मोठ्या प्रमाणातले भजन असतात. श्रीराम भजनी मंडळ पुण्यातील नावाजलेलं, त्यांची सेवा इथे असते कायम. परत त्याच्यानंतर गायनाचा एक मुळे म्हणून एक मॅडम आहेत, त्या टीव्ही वरती काम करतात. तर त्यांचा गायनाचा कार्यक्रम अतिसुरेख, त्यांचा अतिसुरेख कार्यक्रम असतो गायनाचा. तो देवाच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम ते ठेवतात आणि विविध अजून बऱ्याच प्रमाणात कार्यक्रम लोक स्वतःहून सेवा म्हणून इथे सादर करतात. म्हणजे याच्या व्यतिरिक्त सुद्धा सेवा, गायन सेवा किंवा भजन सेवा करण्यासाठी लोक येतात. येतात. वर्षभर तसेही चालू असतात. पण चंपाषष्टीच्या टायमाला खूप मोठ्या प्रमाणात लोक सेवेसाठी येतात इथे. दादा, सेवा करताना जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मूर्ती जसं आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला, काही त्यांना खंडोबारायांना बोलला असाल की सुखरूप या इथे स्थानापन्न व्हा, तर हा जो तुम्ही अनुभव आमच्याशी शेअर केलात, तर असे काही वेगळे अनुभव अजून तुम्हाला आले? येथील येणाऱ्या भक्तांचे तर खूप अनुभव आहेत. लोक येऊन सांगतात, आमच्या दानपेटीत पण चिठ्ठ्या टाकतात की देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली आहे, देवा माझी ही इच्छा पूर्ण झाली, मी तुझे आभार मानतो, अशा चिठ्ठ्या आमच्या दानपेटीत येऊन पडतात. परंतु याच्याही पलीकडे माझ्या स्वतःचा अनुभव आहे. मी ज्या वेळेस इथे सेवा करत होतो म्हणजे विश्वस्त असताना, मी सेवा करत असताना एक महिला आली, वयस्कर होती. तिने मला भंडार लावला. म्हणले मी जेजुरीतून आले आणि मी माझ्या हात सिमेंट मध्ये माखलेले होते. एक दीपमाळीचं काम करत होतो, मी तेल गळत होतो म्हणून. मी म्हटलं मावशी 2च मिनिटं. मी पाटण वळवली, तिथे हे केलं, हात धुतला आणि वळून बघितलं तर मावशी तिथं नव्हत्या. मग आमचे एक जुने जाणकार ट्रस्टी होते घाग म्हणून, त्यांनी म्हणले, त्यांना मी सांगितलं लगेच, ते तिथेच बसलेले होते ते टेबलवरती. मग त्यांनी मला सांगितलं की अरे बघ कुठे. मी बघितलं ते त्या मावशी गाभाऱ्यातही नव्हत्या, गाभाऱ्याच्या बाहेरही नव्हत्या आणि रोडलाही नव्हत्या. आम्ही सगळीकडे पळापळ करून मी स्वतः चेक केलं, मावशी कुठेही नव्हत्या. माझ्या कपाळाही भंडारा तसंच होता. मग त्यावेळेस त्या घाग मामांनी मला सांगितलं की अरे हे असं असतं तर तू त्यांना पाया पडला असता. मी म्हटलं माझे हात माखलेले होते. ते असे भरपूर अनुभव इथे आलेले आहेत. म्हणजे लोकांनाही भक्तगणांनाही आलेत आणि खूप अनुभव आलेले. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. दादा, हे विश्वस्त ही तुमची सेवा झाली, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? माझं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. मी माझ्या साईट वगैरे चालू असतात त्याच्यात, नरे धायरी
बर आता माझी भुकुमला साईट चालू आहे. बर एक 24 फ्लॅटची साईट चालू आहे माझी, म्हणजे पूर्ण होत आली. बर. हा माझा बिझनेस आहे. परंतु जो अनुभव मला इथं आला त्याच्यामुळे मी इथं माझी नाळ इथं जोडल्या गेली. जोडली म्हणजे गेली. मला इथून इथलं काम इथलं हे हा. खूप आनंद मिळतो मला इथे. एक मानसिक समाधान मानसिक म्हणता समाधान येईल. मिळतं. तर तसं तुम्हाला हे हो. मिळतं. आज आपल्या या पॉडकास्ट वरती तुम्हाला भक्तगणांसाठी काय सांगायचंय, काय तुमच्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त कराल? इथे येणारे जे भक्त आहेत किंवा अजून जे लोक हे बघतील ब्रॉडकास्ट, त्या लोकांनी येऊन त्यांचे काय असतील सुख दुःख ते येथील देवाशी शेअर करावेत किंवा देवाशी बोलावं. तुमच्या 100% तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही दुःख असतील, त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद हा देव देईल. हे देव तुम्हाला बाहेर काढत नाही, तो त्याची ताकद देतो तुम्हाला. तो तुम्हाला इथून 100% तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या अडचणी असतील, त्या देव इथे तुम्ही डायरेक्ट देवाशी बोला. मध्ये आधी कुणालाही काही नाही बोललात तरी चालेल. तिथं डायरेक्ट देवाच्या पुढे उभे राहून त्याला हात जोडून तुम्ही नमस्कार करा. तुमच्या 100% सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या सर्वच्या सर्व अडचणी असतील, तो देव निरासन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या अडचणींना तोंड द्यायला आपल्याला खंबीरपणे ते आपल्या हो, पाठीशी ते तुमच्या 100% ते तुमच्या पाठीशी राहतील. बरोबर, खरंच. दादा, आता आपण हा पॉडकास्ट केला, हा खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे. या पॉडकास्ट मार्फत तुम्हाला तुमच्या भक्तगणांना, आपल्या सगळ्यांच्या भक्तगणांना काय तुम्हाला सांगायचंय? तुमच्या पॉडकास्टमुळे आणि तुमच्या चॅनलला प्रथम मी नमस्कार करतो. तुमच्या ह्या चॅनलमुळे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येईल या मंदिराला. तर ह्या ज्या लोकांपर्यंत हे पोहोचेल, त्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्या लोकांनी यावं, अवश्य इथे भेट द्यावी. त्यांच्या मनोकामना तिथे त्यांनी देवाला बोलून दाखवाव्यात, त्या 100% पूर्ण होतील अशी आमची श्रद्धा आहे. असे येणाऱ्या हजारो भाविकांची श्रद्धा आहे. जास्तीत जास्त लोकांनी यावे, जास्तीत जास्त लोकांनी बघावे, म्हणून मी तुमच्या सर्वांतर्फे त्यांना एक आग्रहाचं निमंत्रण देतो. अगदी खूप छान दादा, आणि तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. दादा, आज आम्हाला माझं व्यासपीठला इथं येऊन तुम्ही खरंच मुलाखत घेण्याची संधी दिलीत, त्याबद्दल माझं व्यासपीठकडनं तुम्हाला ही एक छोटीशी भेट. प्रेक्षक हो, खरंच आज आम्हाला खूप आत्मिक समाधान, मानसिक समाधान लाभलं या खंडोबा मंदिरामध्ये येऊन. जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर सारसबागेच्या अगदी शेजारी हे मंदिर आहे. पुरातन काळी मंदिर आहे. तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या नक्कीच, मनोकामना असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दादा, तुम्ही आज आम्हाला ही संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद.